तुमच्यासमोर दाखवते. मराठवाड्यातील खेंडेगाव नावाचे एक गाव असते. त्यात एक गरीब श्रीमंत शेतकरी राहत असतो. त्याचा मुलगा हुशार असेल तो लंडनला शिकायला जातो. त्याला तिथे एका मुलीशी प्रेम होतं. तो काही ना काही धडपड करून घरच्यांना पटवण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या वडिलांना सांगतो, चिकन पप्पा Julius my love and very dedicated. जमिनीचा पोपडा काढ नको. अंटावर कर. Oh, I'm sorry पप्पा. हे बघ काशीनाथ, तुला त्याच मुलीशी लग्न करायचे ना? मुलीचं नाव, गाव, जात, पात, कोण, कुठे काय रे पुरीचं नाव? जुलियट प्रेशर. हा? जुलियट प्रेशर. जुडी कशाची? मी तिची कशी पुची? अरे काय नाव आहे का काय? नाव कसं? चंद्रावती, कलावती, प्रभावती, मैनावती. पुरीच्या बापाचं नाव काय? मिस्टर जॉन. हा? मिस्टर जॉन. जानराव, जा घरात कोण असतं तर पाठवून दे. तेवढ्यात त्याची बायको येते. तुम्ही मला बोलवलं का? अहो तुम्ही मला बोलवलं का? हा, आपला काशीनाथ काय बोलला का? बोला ना. बोला म्हणजे की असं काय करताय? तुम्हीच पाठवलं की कुठल्याला, लंडनला का फंडनला? हा, हे पहा, आपल्या तर बघायचं पाहुणे इकडे येत आहेत. घर कसं एकदम स्वच्छ झालं पाहिजे. जावा तुम्ही, जावा, आम्ही बघून घेऊ. चला ग बायांनो, नुसतं बसलाय काय? मामी तुम्ही एक महत्वाचं काम, आपल्या जे रॅकवरची भांडी आहेत ना त्यावर लय धूप बसली बाई. हो बाई, ते आशी घासून काढा की त्यात त्या माणसाचं थोबडं दिसलं पाहिजे. ते झालं का? काकू तुम्ही एक महत्वाचं काम करा. आपल्या घरात जे पट्टे सट्टे आहेत ना त्यांना लय मिली सवय आहे बाई. हो बाई, हटकून मी आलं, पाहुणा आलं, पाहुण्याकडे बघतील, आयशा कमराला चिटकतील, पाहुण्याकडे बघतील आणि म्हणतील आई भूक. आलेलं पाहुण्याला असं वाटायचं पोरं की काय दुष्काळातून उठून आली की काय की खळलो ना पोडून छतडा बसून 2-3 घास कोंबावं. कोंबा. मामी तुम्ही एक महत्वाचं काम कर. थोडं तिकडून अगं बाई मनस गेली. पाहिलं का माझ्याकडे? सगळं तर मीच करते पण बोलून दाखवत नाही. आपला स्वभाव नाही ना तसा. आणि मी त्यांना सांगायला गेले तर ते मला म्हणले गप्प बस, बोलू नको. लय मला बस बोलले बाय. या बाईचा स्वभाव कसा? घरात काय चांगलं झालंय की माझ्या मध्ये, हिच्यामुळे घरात काय चांगलं. बरं जाऊ दे, आपण काय बोलून दाखवत नाही. तुला सांगते बघ सुची, मागच्या वेळेस आपल्या इथे सत्यनारायण झालं. सत्यनारायण गा एकटं वाईट नाहीतर म्हण अशी दाखिला बसल्यागत माझं तर काय बघते. हो बाई झाला. ही बाई गफोर कोणत्या मार सुटली. माझ्यामुळं सत्यनारायण झाला. बरं जाऊ दे, आपण काय बोलून दाखवत नाही. मागच्या वेळेस रमेश भाऊ पहिल्याला भेटतात त्यांच्यासाठी मी कितीही केले पण बोलून दाखवत नाही. आपला स्वभाव नाही तसा. ही बाई गफोर कोणत्या मार सुटली. माझ्यामुळं रमेश भाऊ पहिला नंबर. बरं जाऊ दे, आपण काय बोलून दाखवत नाही. यावर्षी पाऊस कसा भरभरून पडला, हरभरा कसा टरारून वर आला. हे घ्या आणि ही बाई गाभर कोणत्या मारत होती. माझ्यामुळं हरभरा टरारून वर, माझ्यामुळं हरभरा टरारून वर. हरभरा टरारून वर मी जे हरभरी. बरं जाऊ दे, फक्त तुला सांगते बघ सुशी, परवाच्या दिवशी हे आणि मी वाट्यात जेवायला बसलो होतो. सांगू नको हा कोणाला, नाही तर जाशील ठोबर वाजवत. तुला सांगते बघ सुशी, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं जर खरं करायचं असेल ना तर याच बाईच्या पोटी जन्म घ्यावा. बापरे बाप, आपल्याच्या तर नाही होणार. तुला सांगते बघ सुशी, जेव्हापासून पाहुणे यायची ठरले ती बाई मला नुसतं कसं होईल काय होईल. तुला चमचम बाई मला तर नुसतं धड कसं होईल काय होईल. तुला चमचम आणि हिला धड बाई मला तर नुसतं कसं होईल काय होईल. बोलू नका ग, रात्र थोडी आणि सोंगडी भारी. आवरून घ्या पटपट, तेवढं तिकडून वंसीत. अगं बाई वंचाली, पाय पडते तुमच्या. तुम्ही जिथं बसलाय का तिथं लढीचा कापूस बाहेर आलाय. एकटं बसल्या मोदत तरी कोण नाही तर भोयचं काढ. पाहिजे
सगळं तर मीच करते पण बोलून दाखवत नाही आपला स्वभाव नाही ना तसा. धन्यवाद.